नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन व संशोधन केंद्र, मराठी विभाग श्रीरामपूर। मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना शुभ प्रभात। मित्रांनो, SYBA म्हणजे स्पेशली S1 या पेपरसाठी जो अभ्यास आपण पाहत होतो, म्हणजे आपल्या पेपरचं जे नाव आहे आधुनिक मराठी साहित्य, प्रकाश वाटा, डॉक्टर प्रकाश आमटे यांचं हे आत्मचरित्र आहे। गेल्या तासाला आपण जो भाग पाहिला होता की या आत्मचरित्रामध्ये प्रकाशला जे आलेले विविध प्रकारचे अनुभव आहे, हे अनुभव आपण या ठिकाणी पाहिले होते। आज या तासाला आपण प्रकाश वाटा या आत्मचरित्रामध्ये महत्त्वाचा असणारा जो एक घटक किंवा जो प्रसंग आहे, किंवा ज्या प्रसंगानुरूप प्रकाश आमटे यांनी जो अनुभव सांगितलेला आहे, की स्वतः अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये घटना घडलेल्या आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आणि तो म्हणजे अखेर समाजाची मिळालेली मान्यता। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे आत्मचरित्र आहे प्रकाश वाटा, हे डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे। खरं तर 3 पिढ्यांनी आमटे परिवाराच्या ज्या 3 पिढ्या आहे, या 3 पिढ्यांनी आदिवासी आणि कुष्ठरोग्यांसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। मग अखेर समाजाची मिळालेली मान्यता हे आपण कधी म्हणू शकतो? एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, पाठीवर थाप केव्हा मिळते, किंवा आपल्या कामाची प्रशंसा केव्हा होते, आपला मानसन्मान केव्हा होतो, वेगवेगळे पुरस्कार आपल्याला कधी मिळतात, तर आपल्या कामाची कुणीतरी दखल घेतलेली असते। ही दखल तात्काळ घेतली जात नाही, ताबडतोब घेतली जात नाही, पण त्यासाठी खूप ज्याला आपण म्हणतो मेहनत घ्यावी लागते। पहा, ती मेहनत आमटे परिवाराने घेतलेली आहे। म्हणून हे जे काम करत होते, ज्या 3 पिढ्या 4 दशकापासून काम करत होत्या, या आमटे परिवाराची अखेर समाजाने दखल घेतली, मान्यता दिलेली आहे। पण हे आज म्हणतो आपण समाजाने त्यांना मान्यता दिली, पण त्या आधीचा प्रवास त्यांचा कसा झालेला आहे, काय काम त्यांनी केलेलं आहे, कुणासाठी केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे, का करावं असं वाटलेलं आहे। म्हणून अखेर समाजाची जेव्हा मान्यता मिळते, त्यापूर्वी त्यांच्या कामाचं जे काय योगदान आहे ते आपण पाहिलं पाहिजे। पहा, हेमलकशाचा प्रकल्प 1973 मध्ये बाबा आमटे यांनी स्थापन केला, आणि या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी ही प्रकाशवर टाकलेली आहे। आणि प्रकाशचं लग्न झाल्याबरोबर 1974 मध्ये प्रकाशने जो लोक बिरादरी हा जो प्रकल्प बाबा आमटे यांनी स्थापन केला होता, त्या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली। हे काम त्याने मनापासून जिद्दीने आणि चिकाटीने या ठिकाणी पेललेलं आहे। पण हे काम करत असताना काय काय समस्या आलेल्या आहे? मुळातच हा लोक बिरादरी प्रकल्प जिथे सुरू केला मित्रांनो, तिथे कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नव्हत्या। दळणवळणाचे साधनं नाही, लाईट नाही, कुठली यंत्रणा नाही, पाणी नाही, राहण्यासाठी निवारा नाही। अशा ठिकाणी प्रकाशने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। आणि त्यामुळे एका बाजूला नैसर्गिक संकट आहे आणि दुसऱ्या बाजूला आदिवासींचं खूप मोठं दुःख आहे। वेगवेगळ्या आजाराने हे आदिवासी ग्रासलेले आहे, अंगावर वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा, वेगवेगळे प्रकारचे आजार, कुपोषित झालेले आहे। अन्न कधी त्यांना पोटाला मिळालेलं नाही, म्हणून ते त्यांच्यामध्ये कुपोषित असणारं हे जे प्रमाण आहे, हे सगळ्यात जास्त प्रमाण आहे। पहा, आणि नैसर्गिक संकट जर पाहिली तर मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये अक्षरशः एकदा जर त्या प्रकल्पावर माणूस गेला तर 2-2, 3-3 महिने माणूस त्या प्रकल्पातून बाहेर पडत नाही। पण खूप मोठमोठे पूर त्या ठिकाणी येतात। एकदा असाच खूप मोठा पूर त्या ठिकाणी आला आणि ते संपूर्ण पाणी त्या आश्रमशाळेमध्ये, त्या प्रकल्पामध्ये शिरलं। शाळेतली मुलं त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये अडकली
आणि अजून जर पाणी जर वाढलं असतं तर जो अन्नधान्याचा जो साठा करून ठेवलेला आहे तो सुद्धा वाहून गेला असता. याचा परिणाम असा झाला असता की शेवटी हा आदिवासी म्हणजे त्यांचं अन्नधान्य गेल्यामुळं त्याला मृत्युमुखी पडावं लागलं असतं. पण नशीब तो पाऊस त्या ठिकाणी थांबला. ही संकट सारखी येत होती, हर एक प्रकारची संकट होती. या संकटाशी तोंड देता देता प्रकाशचे नाकीनऊ येत होते. तर दुसऱ्या बाजूला आदिवासींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या होत्या, त्यांच्या व्यथा वेदना ह्या पाहवत नव्हत्या. म्हणजे नैसर्गिक संकटही झेलायची आणि हे आदिवासींची जी दुःख आहे, व्यथा वेदना त्याकडेही पाहायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रकाश जीवन जगत होता, पण त्याने आपली ध्येय आणि चिकाटी कधी सोडली नाही. या तीनही पिढ्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. या संघर्षाचं मोजमाप मित्रांनो करता येत नाही. ज्याला म्हणतो आपण आज प्रकल्प यशस्वी झाला, हा प्रकल्प सहजासहजी यशस्वी झालेला नाही. त्यासाठी या आमटे परिवाराला काय काय करावं लागलं मित्रांनो. अखेर समाजाची मान्यता मिळते, पण त्यापूर्वी तुम्ही पिढ्यांचं योगदान पहा ना. पहिली पिढी बाबा आमटे साधनाताई, दुसरी पिढी प्रकाश विकास मंदा भारती ही दुसरी पिढी, तिसरी पिढीमध्ये डॉक्टर दिंगत अनिकेत आरती कौस्तुभ डॉक्टर शीतल ही तिसरी पिढी. या तीनही पिढ्यांनी जे योगदान दिलं मित्रांनो, त्या योगदानाचं मोजमाप करता येत नाही. आणि हे योगदान दिल्यामुळं अखेर समाजाची त्यांना मान्यता मिळालेली आहे की ह्या परिवाराने या समाजासाठी काय केलेलं आहे याची दखल कुठंतरी घेतली गेली. म्हणून हा प्रकल्प जो आहे, हा प्रकल्प सत्व परीक्षा पाहणारा प्रकल्प होता. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस हेमलकशाची जबाबदारी स्वीकारली त्यावेळेस तेथील जो आदिवासी आहे तो आदिवासी माणसांना पाहून जंगलात पळून जात होता. अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते. ऐन तारुण्यामध्ये म्हातारपणा आलं होतं, कारण कुपोषित ते होते. त्यांच्या जीवनाला आहार मिळत नव्हता, चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. शिवाय या आदिवासींची जी भाषा होती माडे आणि गोंड, त्यांना मराठी समजत नव्हती. म्हणजे त्यांच्या व्यथा वेदना दिसत होत्या, पण त्यांना त्या व्यथा वेदना मांडता येत नव्हत्या. आणि जरीही मांडल्या तर त्या समजत नव्हत्या, कारण भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. हे सगळं प्रकाशने पाहिलं. मित्रांनो, तुम्ही आम्ही जर अशा गोष्टी आपल्यावर एखादी जबाबदारी जर टाकली असती तर तुम्ही आम्ही बाजूला झालो असतो. कारण एक संकट संपलं का दुसरं संकट उभं राहतं, दुसरं संकट संपलं का तिसरं संकट उभं राहतं. पण प्रकाश जराही डगमगलेला नाही. मग हे जे आदिवासी आहे, ह्या आदिवासींच्या ज्या व्यथा वेदना आहे ह्या प्रकाशने खूप जवळून पाहिलेल्या आहे. शेवटी प्रकाशच्या लक्षात आलं की या ठिकाणी काम जिद्दीने आणि चिकाटीने करायचं. म्हणून मित्रांनो, प्रकाशने ठरवलं की येथील जो आदिवासी आहे ह्या आदिवासीची पिळवणूक थांबवायची, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून द्यायचा. जे तुम्ही आम्ही जीवन जगत आहोत ते जीवनही त्याला त्याच्या वाट्याला आपण ते द्यायचं आहे. मित्रांनो, ह्या आमटे परिवाराने दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख देण्याचं काम केलेलं आहे, दुःख दुसऱ्याचं बरं करण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, जो व्यक्ती दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण करतो तो खूप मोठा व्यक्ती आहे आपण समजतो, त्याला ईश्वर समजतो, त्याला देव समजतो. एक गोष्ट लक्षात घ्या की या हेमलकशामध्ये शिक्षण म्हणजे काय हे माहीत नव्हतं, ते कशासाठी असतं हे माहीत नव्हतं. रानोमाळ भटकणं, जंगलामध्ये फिरणं, शिकार करणं आणि त्यावर आपली ते गुजराण भागवत होते.
अशा परिस्थितीमध्ये त्या आदिवासीला मुख्य प्रवाहात आणणं हे सोपं काम नव्हतं. ही तारेवरची कसरत होती मित्रांनो. सांगायला आनंद वाटतो मित्रांनो की या हेमलकशामध्ये असणारा हा जो आदिवासी आहे, हा आदिवासी शिक्षणाचा तर याला कुठलाच गंध नाही. अशा आदिवासीला त्याच्या पायावर उभं केलं. काही आदिवासी फॉरेस्ट अधिकारी झाले, काही वकील झाले आणि या प्रकल्पावरचा पहिला विद्यार्थी कन्ना मडावी नावाचा डॉक्टर झालेला आहे मित्रांनो. विचार करा की ज्याच्या आयुष्यामध्ये अक्षर कधी पाहायला मिळालं नाही, पाटी पेन्सिल कधी हातामध्ये मिळाली नाही, त्या प्रकल्पावरचा पहिला विद्यार्थी डॉक्टर होतो. आणि ज्या वेळेस त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलतो त्यावेळेस आमटे परिवार म्हणतो हा खऱ्या अर्थाने आमचा पुरस्कार आहे, ही खऱ्या अर्थाने आमच्या कामाची पावती आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचं काम आमटे परिवाराने केलेलं आहे. म्हणून बाबा आमटे म्हणतात की या आमच्या कामाबद्दल शासनाने आमची दखल घेतली, आम्हाला वेगवेगळे पुरस्कार दिले, आमचा मान सन्मान केला. हा शासनाचा अपमान आहे. सरकारला त्या काळात दिसत नव्हतं का? आदिवासींची दुःख दिसत नव्हती का? कुष्ठरोग्यांची दुःख दिसत नव्हती का? अरे आमचा सन्मान तुम्ही करू नका, की खरा सन्मान तुम्ही आदिवासींचा करा, खरा सन्मान तुम्ही कुष्ठरोग्यांचा करा, की ज्यांना समाजाने जन्मदात्यांनी वाळीत टाकलेला आहे आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे हा आमटे परिवाराने मिळवून दिला. म्हणून अखेर समाजाने त्यांच्या कामाची दखल घेतली आणि समाज मान्यता दिलेली आहे. बाबा आमटे म्हणतात हा मला पुरस्कार तुम्ही देता, माझा मान सन्मान करता, पण माझा खरा पुरस्कार जर कोणता असेल तर कुष्ठरोग्याच्या चेहऱ्यावर दिसणारा हास्य आहे, त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा जो आनंद आहे हा खऱ्या अर्थाने माझा पुरस्कार आहे. म्हणून त्यांच्या कामाची दखल घेतलेली गेली की आमटे परिवाराने जे योगदान दिलेलं आहे ते योगदान खूप मोठं आहे. सोपी गोष्ट नाही मित्रांनो. ज्यांच्या आयुष्यामध्ये दूध ज्यांच्या अन्नामध्ये जो आहार म्हणतो आपण आदिवासींचा, त्या आहारामध्ये दूध मिळालं नाही, मीठ मिळालेलं नाही, तेल मिळालेलं नाही, की जे आपण दररोजच्या आपल्या जेवणामध्ये आपण घेतो. आणि हे महत्त्वाचे घटक आहे आपल्या आरोग्याला. आदिवासींच्या ह्या अन्नामध्ये किंवा या जेवणामध्ये हे घटक आलेच नाही आणि त्यांनी कधी ते खाल्ले नाही. असा आदिवासी अज्ञानी असणारा, भोळा असणारा, म्हणजे जंगली प्राणी आणि आदिवासी यांच्यामध्ये काहीच फरक नव्हता. अशा या जंगलात भटकणाऱ्या माणसाला त्याचा अधिकार मिळवून देण्यामध्ये आमटे परिवाराचं प्रकाशचं जे योगदान आहे हे खूप मोठं आहे. विचार करा मित्रांनो, म्हणजे त्यांच्या सुखदुःखात हा आमटे परिवार धावून गेलेला आहे. म्हणजे त्यांच्या व्यथा वेदना, वेगवेगळे प्रकारचे आजार दूर तर केलेच, पण त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम त्यांना केलेलं आहे. काय केलेलं आहे तर पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडीप्रमाणे त्याने काम दिलेलं आहे. की याचा परिणाम असा झाला की औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणामुळे काय झालेलं आहे, हा आदिवासी आपल्या पायावर उभा राहायला लागलेला आहे. शेती कशी करायची, भाजीपाला कसा पिकवायचा, ह्या वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण सुद्धा दिलं. दवाखान्यामध्ये साफसफाई कशी करायची, वेगवेगळ्या प्रकारची कामं कशी करायची, नृत्य, संगीत, संगणकाचं ज्ञान, शिक्षण, म्हणजे आजचं डिजिटल युगातलं जे शिक्षण आहे ते शिक्षण सुद्धा तिसऱ्या पिढीने देण्याचं काम केलेलं आहे. की ज्या आदिवासींच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं शिक्षण कधी आलंच नसतं, ते शिक्षण आमटे परिवाराने दिलेलं आहे. म्हणून अखेर समाजाची मिळालेली मान्यता कधी दिली, त्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागला. 4 दशकापासून हे काम केलं, 40 वर्ष या गोष्टीला झाली, म्हणून अखेर समाजाची मान्यता मिळालेली आहे. ही अशी एकाएकी मिळालेली नाही मित्रांनो. म्हणून हे काम अतिशय जिकरीचं आणि अवघड होतं. आणि मग काय झालं मित्रांनो, हे केल्यानंतर महाराष्ट्रभर या प्रकल्पाची ओळख झाली. हा प्रकल्प अगदी जनसामान्यापर्यंत गेला, तळागाळापर्यंत गेला
आमटे परिवाराने हे जे कार्य सुरू केलं होतं हे कार्य समाजापर्यंत जाऊन पोहोचलं आणि याचा परिणाम असा झाला की पहिला पुरस्कार प्रकाश आमटेला मिळाला. कोणता? कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचा पहिला पुरस्कार मिळाला. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की हे आमटे परिवार जो आहे हा कधी प्रसिद्धीच्या मागे धावलेला नाही आणि यांनी कधी आयुष्यामध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणूनही कधी प्रचार प्रसार केलेला नाही. ते काम करत राहिले असं म्हणावं लागतं मित्रांनो. काही लोक प्रसिद्धीच्या मागे पळतात, पण अक्षरशः आमटे परिवाराच्या मागे प्रसिद्धी पळत होती. पहा, ते कधी स्वतःहून प्रसिद्धीकडे गेलेलं नाही. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रकाश नाशिकला गेला आणि विवा शिरवाडकरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला. यानंतर काय झालं? फ्रान्सचे डॉक्टर बार्थेलेमी यांनी मंदा व प्रकाश यांचं काम पाहिलं. बघा मित्रांनो, फ्रान्सचे डॉक्टर आहे, आपल्या भारताचे नाही, फ्रान्स या देशाचे डॉक्टर आहे. यांनी प्रकाश आणि मंदाचं काम जवळून पाहिलं. या कामाने ते भारावून गेले आणि त्यांनी काय केलं? मोनॅको सरकारकडे मागणी केली. काय मागणी केली? की मंदा आणि प्रकाश यांचं पोस्टाचं तिकीट निर्माण व्हावं. म्हणजे विचार करा मित्रांनो, खरी दखल हा प्रकल्प कुठं सुरू आहे? हा महाराष्ट्रात सुरू आहे. कोणा सुरू केला? आमटे परिवाराने हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाची किंवा या गोष्टीची दखल कुणी घ्यायला पाहिजे होती? भारत सरकारने घ्यायला पाहिजे होती. पण आज प्रकाश आणि मंदाच्या कामाची दखल जर कोणी घेतली असेल तर तो फ्रान्सचा कोण डॉक्टर आहे, त्याने मंदाचं आणि डॉक्टर प्रकाशचं काम पाहिलं आणि त्याने अक्षरशः मोनॅको सरकारकडे मागणी केली की या दोघांचं पोस्टाचं तिकीट निर्माण व्हावं. मित्रांनो, खरं तर ही जाग आपल्या देशाला किंवा आपल्या भारताला यायला पाहिजे होते, पण दुर्दैव ती जाग दुसऱ्या देशाला झाली. याचा परिणाम असा झाला की प्रकाशच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आणि शॉईटझर कपल ऑफ इंडिया नावाचं पोस्टाचं तिकीट निघालं. मित्रांनो, पोस्टाचं तिकीट निघालं, जागतिक स्तरापर्यंत ही बातमी गेली आणि मग आपला भारत या ठिकाणी जागा व्हायला लागला. म्हणजे आमटे कुटुंबाच्या या परिवाराची दखल कुठं घेतली गेली? खरं तर ती जर इथं घेतली गेली असते आपल्या भारतामध्ये तर खूप मोठा आनंद झाला असता, पण ती दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. पहा, यावरून आमटे परिवाराचं जे योगदान आहे समाजासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. पहा, मग वेगवेगळ्या देशामध्ये प्रकाशला आणि मंदाला बोलवण्यात आलं जागतिक स्तरावर. म्हणून मित्रांनो, एक असं म्हणावं वाटतं की जिथं पिकतं तिथं विकत नाही. खरं तर याची दखल जर खरं भारताने घेतली असती तर अजून खूप मोठा आनंद हा आपल्या सगळ्यांनाच झाला असता. पण जागतिक स्तरावर ही दखल घेतली गेली आणि मग नंतर आपल्या या समाजाला जाग आली आणि मग त्याने पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि 1902 मध्ये प्रकाशला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा नाशिक नंतरचा हा दुसरा पुरस्कार प्रकाशला मिळाला आणि मग असं झालं की वेगवेगळे प्रकारचे पुरस्कार देण्यासाठी प्रकाशला निमंत्रण देण्यात आली, वेगवेगळ्या मुलाखती देण्यात आल्या आणि या माध्यमातून काय झालं की प्रकाशचं जे काम आहे हेमलकशामध्ये चाललेलं याचा खूप मोठा विस्तार झाला. दूरपर्यंत हे काम गेलं. मुलाखतीच्या माध्यमातून, पुरस्काराच्या माध्यमातून प्रकाशच्या कामाची दखल घेतली गेली आणि याचा परिणाम असा झाला मित्रांनो, विविध प्रकारच्या लोकांनी देणग्या द्यायला सुरुवात केली आणि देणग्या दिल्यामुळं, आर्थिक मदत आल्यामुळं या प्रकल्पाचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि 2003 मध्ये प्रकाश व मंदा यांना अमेरिकेत बोलवण्यात आलं. मित्रांनो पहा, फ्रान्सच्या डॉक्टरने पहिली दखल घेतली, मोनॅको सरकारकडे मागणी केली पोस्टाचं तिकीट निर्माण होण्यासाठी. त्यानंतर शॉईटझर कपल ऑफ इंडिया नावाचं पोस्टाचं तिकीट निर्माण झालं. त्यानंतर अमेरिकेमध्ये प्रकाश आणि मंदाला बोलवण्यात आलं आणि न्यूयॉर्कमध्ये
प्रकाश आणि मंदाचा त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सन्मान केला आणि अमेरिकेला सुद्धा प्रकाशने म्हणजेच आमटे परिवाराने दाखवून दिलं की आम्ही जे काम करत आहोत कशा पद्धतीचं ते काम आहे, किती अवघड आहे, किती कसरतीचं आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. म्हणून तर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि अमेरिकेमध्ये दोघांचाही त्या ठिकाणी सन्मान झालेला आहे. आणि मित्रांनो 2 ते 3 दिवसामध्ये अमेरिकेमध्ये $35,000 त्या ठिकाणी त्यांना मदत झाली किंवा त्या ठिकाणी जमा झाले. आणि या पैशाचा उपयोग मित्रांनो या प्रकल्पासाठी प्रकाशला चांगल्या पद्धतीने करता आला. आदिवासींसाठी जे जे काय करता येईल ते करण्याकामी प्रकाशला या पैशाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग झाला. वेगवेगळ्या ठिकाणून बोलवणे आले, निमंत्रण आले, पण सगळीकडे जाणं शक्य नव्हतं. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती की आपल्या कामाची दखल ही विविध पातळ्यावर घेतली गेली याची जाणीव प्रकाशला झाली आणि त्याला मनाला समाधान वाटलं की आपण ज्यांच्यासाठी करत आहोत, ज्यांच्यासाठी हे आपण अधिकार ज्यांना आपण मिळवून देत आहोत, खऱ्या अर्थाने आपल्या कामाची चीज झाली असं त्यांना मनाला वाटायला लागलं. आणि याचा परिणाम असा झाला, एक एक गोष्ट पुढे पुढे यायला लागली आणि अरण्यातील प्रकाश वाटा नावाची चित्रपट केला पिक्चर जी फिल्म आहे ती फिल्मसुद्धा तयार झाली. म्हणजेच प्रकाश आणि मंदाने जे कार्य हेमलकशामध्ये केलेलं आहे त्या कार्यावर अरण्यातील प्रकाश वाटा नावाचा चित्रपट निघाला, फिल्म निघाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चित्रपट गेला मित्रांनो. म्हणजेच या कामाची दखल आहे ही वेगवेगळ्या पातळीवर घेण्यात आलेली आहे पहा. पण त्या अगोदरचा जर प्रवास पाहिला तर अतिशय खडतर होता पहा. तिथं राहणं सुद्धा मुश्किल होतं. पण हा शून्यातून केलेला जो प्रवास आहे हा प्रकाशने यशस्वी करून दाखवला आणि या कामाची जी पावती आहे वेगवेगळ्या पुरस्काराच्या आणि वेगवेगळ्या निमंत्रणाच्या माध्यमातून त्याला मिळू लागली. त्यानंतर कॅनडामध्ये त्याला बोलवणं झालं पहा. म्हणजे बघा, फ्रान्स, अमेरिका आणि आता कॅनडामध्ये प्रकाश आणि मंदाला बोलवणं झालेलं आहे. तिथे त्यांचा मान सन्मान केला, देणग्या दिल्या आणि त्यांच्या कामाची दखल तिथे सुद्धा घेण्यात आलेली आहे पहा. मला एक सांगा मित्रांनो, फ्रान्सने दखल घेतली, अमेरिकेने दखल घेतली, कॅनडाने दखल घेतली. हीच दखल जर भारताने जर अगोदर घेतली असती तर खऱ्या अर्थाने प्रकाशला वाटलं असतं की अरे की ज्या ठिकाणी आपण हा काम करतो हा आपला सगळ्यात मोठा होणारा मान सन्मान आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सगळं प्रकाशला मान सन्मान मिळत होते. पण त्यानंतर देशाला जाग आली आणि मग त्याने प्रकाशला हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली पहा. म्हणून ही गोष्ट प्रकाशला कुठंतरी ती सल्ल्यासारखी वाटते. त्यानंतर हा जो वेगवेगळ्या प्रकारचा जो पुरस्कार ह्या आमटे परिवाराला मिळत होता यामुळे कामाला उभारी मिळत होती पहा, प्रेरणा मिळत होती. मित्रांनो, कुणी जरी आपल्या पाठीवर जर थाप टाकली तर आपण काम जास्त करायला लागतो पहा. आणि तोच परिणाम प्रकाशच्या बाबतीमध्ये झाला की समाज मान्यता मिळाली अखेर, की प्रकाश म्हणतो की आता मला कुठंतरी समाधान वाटलेलं आहे, की टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही. मित्रांनो, तशातलाच हा माझा प्रवास होता पहा. तशातलाच माझा हा प्रवास होता. कारण मित्रांनो, दगड हा ओबडधोबड असतो पहा. ज्या वेळेस त्याला मूर्तीचा आकार येतो, त्याच्या देव दिसायला लागतो, पण त्यासाठी त्याला टाकीचे घाव खूप सहन करावे लागतात. जोपर्यंत देव पण त्यामध्ये दिसत नाही तोपर्यंत आपण त्याला दगड म्हणतो आणि नंतर जर ती मूर्ती उत्तम प्रकारे कोरली तर मग त्याला आपण देव म्हणतो. म्हणजेच टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही. तशाच प्रकारे प्रकाशने हा जो प्रवास केला पहा, खूप मोठा प्रवास होता पहा. या प्रवासामध्ये तो कधीही थांबला नाही, कधीही विसावा घेतला नाही. रात्रंदिवस तो काम करत राहिला. फक्त आणि फक्त आदिवासींसाठी हा प्रवास होता आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. म्हणून तो आज म्हणतो की अखेर समाजाची मला आज मान्यता मिळाली आहे, मी धन्य झालेलो आहो. मी या ठिकाणी धन्य झालेलो आहे, कारण प्रकाशने हा केलेला जो प्रयोग आहे तो त्यामध्ये यशस्वी झाला आहे. म्हणून मित्रांनो,
प्रकाश आमटे यांनी दिलेलं जे योगदान आहे, हे योगदान अतिशय महत्त्वाचं आहे, उल्लेखनीय आहे. हे आपण या ठिकाणी नाकारू शकत नाही. तर आपण आज या ठिकाणी थांबूया. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.